जय हिंद मित्रांनो. हा टॉपिक पाहिल्याच्या नंतर तुम्ही कोणत्या पण परीक्षेची जसं की NMMS असू द्या, नवोदय असू द्या किंवा स्कॉलरशिप असू द्या, तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन आढळतील या टॉपिकवर. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्या पण पेपरमधले तुम्ही कोणते पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन उचला, तुम्हाला ते 100% सॉल्व्ह व्हायची गॅरंटी मित्रांनो माझ्याकडून आज. ठीक आहे, फक्त हा व्हिडिओ पूर्ण पहा. आता आपण आज काय पाहणार आहोत? आपण आज पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या. तर मित्रांनो, विभाज्यता म्हणजे काय असते? तो विभाज्यता म्हणजे काय असते? आपण जर विचारलं की 24 ही संख्या 2च्या पटीमध्ये येते का नाही आणि 25 ही संख्या 2च्या पटीमध्ये येते का नाही आपल्याला चेक करायचं. तर आपण काय करतो मित्रांनो, 2 ने आपण 24 ला भाग देतो. बे एक बे, वरून आले 4, बे दुने 4, खाली आला 0. आता इथं आपली बाकी आली 0 मित्रांनो. आता या ठिकाणी आपण चेक करू. आपण 25 ला भाग देऊ 2 ने. बे एक बे, 0 वरून आले 5, बे दुने 4, खाली आली बाकी 1. ठीक आहे, आता तुम्हाला याच्यातला फरक जाणवत असेल. एका ठिकाणी आपला 0 आला, एका ठिकाणी आपला 1. पण ज्या वेळेस आपला 0 येतो मित्रांनो, ज्या वेळेस आपली बाकी ही 0 येते, आपण त्यावेळेस म्हणू शकतो की 24 ही संख्या 2च्या पटीत आहे किंवा 2 ने 24 ला भाग जातो. ठीक आहे, किंवा 2 ने 24 ही संख्या विभाज्य आहे, पूर्णपणे त्याला आपण भाग जातो. तर अशाच पद्धतीने आपण काय पाहणार आहोत? कसोट्या पाहणार आहोत. ठीक आहे, की ज्या कसोट्या तुम्हाला डायरेक्टली हेल्प करतील आपल्या एक्झाममध्ये. ठीक आहे, तर ॲक्च्युअलमध्ये पहा की कसोट्याचा अर्थ काय असतो आणि आपण 2, 3 किंवा मग 5, 6च्या कसोट्या काय काम करतात आपल्यासाठी. ठीक आहे, आता बघा 2ची कसोटी काय म्हणते? शेवटचा अंक जर 0, 2, 4, 6, 8 असेल, शेवटचा अंक म्हणजे कसा मित्रांनो? बघा आपल्याकडनं या ठिकाणी आपण एक संख्या घेऊ. जर आपण एक संख्या घेतली 2, 3, 6, 8. आता शेवटचा अंक किती या ठिकाणी? 8. तर या संख्येला 2 ने भाग जाणार. ठीक आहे, आपण दुसरी संख्या घेतली 3, 5, 6, 7. या ठिकाणी मित्रांनो शेवटचा अंक आहे का पहा बरं. कोणता? 0, 2, 4, 6, 8 पैकी एक अंक आहे का? नाही. तर या संख्येला 2 ने भाग जाणार नाही. या पद्धतीने आपण चेक करतो की जर एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी एक जर अंक असेल तर त्या संख्येला तुम्ही 2 ने निशेष भाग देऊ शकता. आपली 3ची कसोटी काय म्हणते पहा. अंकांची बेरीज जर 3 ने भाग जात असेल, म्हणजे आपल्याकडे एक संख्या आहे, त्या संख्यांच्या अंकांची जर आपण बेरीज केली. ठीक आहे, आपण त्याला प्रॅक्टिकली उदाहरण पाहूया की आपण त्याला कसं सॉल्व्ह करू शकतो. पहा, आपल्याकडे एक संख्या आहे. समजा मी म्हणलं आपल्याकडे 126 एक संख्या आहे. आपल्याकडे 126 एक संख्या आहे. यांच्या आपण जर अंकाची बेरीज केली 1 अधिक 2 अधिक 6 बरोबर 9. तर या 9 ला 3 ने भाग जातो का? आपण पाहूया. ठीक आहे, चला 3 ने भाग देऊ. 3 एक 3, 3 त्रिक 9, म्हणजे 3 ने 9 ला भाग गेला. याचा अर्थ काय आहे की 126 या संख्येला 3 निशेष भाग जातो. त्यानंतर आपण बघू 4ची कसोटी काय म्हणते. शेवटचे 2 अंक. ठीक आहे, शेवटचे 2 अंक जर 4 ने भाग जात असतील, शेवटचे 2 अंक, जसं आपल्याकडे नंबर आहे मित्रांनो एक, आपण एक संख्या घेऊया. ठीक आहे, पहा आपल्याकडे संख्या आहे 348. आपल्याकडे एक संख्या आहे 348. शेवटच्या 2 संख्याला 4 ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे, आता तुम्हाला भागाकाराची एक नवीन पद्धत सांगतो. 348 भागिले, आपल्याला फक्त या 2 अंकांना काय करायचं मित्रांनो? 4 ने भाग द्यायचा. किती भाग द्यायचा आपल्या इथं मित्रांनो? 4 ने भाग द्यायचा आहे. बघा 4 एक 4, 4 दुने 8, आपले किती आलं उत्तर? 12. म्हणजे जर समजा अशी एक संख्या आहे, आपल्याकडे संख्या आहे 348, यांच्या शेवटच्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल 2 संख्यांना, तर आपण असं म्हणू शकतो या पूर्ण संख्येला पण 4 ने भाग जातो. आपला 5ची कसोटी काय म्हणते? शेवटचा अंक 0 किंवा 5 असेल, अशी एक संख्या आहे, कोणती पण एक संख्या आहे जिच्या शेवटचा अंक मित्रांनो 0 किंवा 5 येतो, एकक स्थानी 0 किंवा 5 येतो, तर त्या संख्येला मित्रांनो तुम्ही डायरेक्ट 5 ने भाग द्या, 100% 5 ने भाग जाणार. ठीक आहे, या पद्धतीने आपण 5ची कसोटी आपण अशी समजू शकतो. नंतर 6ची कसोटी आपल्याला काय म्हणते? संख्या 2 व 3 या दोन्हींनी भाग जात असेल. समजा आपल्याकडे एक संख्या मित्रांनो, ज्या संख्येला आपण 2 ने किंवा 3 ने भाग देऊ शकतो, किंवा ज्या संख्येला आपण 2 ने किंवा 3 ने भाग दिल्याच्या नंतर बाकी 0 येते, त्या संख्येला काय होतं मित्रांनो? आपल्याला 6 ने भाग जातो. आपल्याकडे संख्या आहे 1, 3, 2. आता या संख्येला आपण आधी 2 ने भाग देऊन बघू आणि नंतर या संख्येला आपण 3 ने भाग देऊन बघू. पहा आता बेसखून 12, खाली किती आले मित्रांनो? 2, परत बेसखून 12, म्हणजे या संख्येला 2 ने भाग गेला. 3 चोक 12, परत आले खाली 2, परत 3 चोक 12, म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग गेला. म्हणजे अशी संख्या मित्रांनो, आपली एक संख्या 132, या संख्येला जर 2 ने आणि 3 ने भाग जात असेल, तर या संख्येला आपण असं म्हणू शकतो की 6 ने पण निशेष भाग जाणार. तर ही होती आपली 6ची कसोटी. आता 8ची कसोटी आपली काय म्हणती? शेवटचे 3 अंक 8 ने भाग जात असतील तर त्या संख्येला मित्रांनो 8 ने पूर्ण भाग जातो. आता शेवटचे 3 अंक बघू आपण. ठीक आहे, आपल्याकडे एक संख्या आहे 1248.
आपल्याकडे एक संख्या मित्रांनो 1248 किंवा आपण असं म्हणू शकतो 1248. तर आपली कसोटी काय म्हणते मित्रांनो की शेवटचे तीन अंक कोणते आपले 2 4 8 या आपण 2 4 8 या संख्येला आपण 8 ने भाग देऊन बघू. 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24. 2 मधून 2 गेले 0, 4 मधून 4 गेले 0, खाली आले 8, 8 1 8. म्हणजे आपलं या ठिकाणी आपण पाहिलं की 8 ने या शेवटच्या तीन संख्यांना भाग जात आहे. बाकी किती आली आपली 0 आली. तर आपण असं म्हणू शकतो 1248 या संख्येला सुद्धा 8 ने भाग जातो मित्रांनो. पुढे पाहूया आपण 9ची कसोटी. अंकाची बेरीज जर 9 ने भाग जात असेल म्हणजे समजा आता जसे आप बघा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो तुम्हाला की आपले 3ची कसोटी आणि 9ची कसोटी यामध्ये खूप जास्त फरक नाही. ही कसोट्या जवळपास आपल्या सारख्याच आहेत मित्रांनो. दोन्ही पण मध्ये आपल्याला काय करायचं आहे की अंकाच्या बेरजेला इथे 3 ने भाग देऊन बघू तर आपली 3ची कसोटी आणि या ठिकाणी आपण जर 9 ने भाग देऊन बघितला तर आपली इथं 9ची कसोटी. आता पाहूया आपल्यामध्ये 9 मध्ये आपण 9ची कसोटी कशी काम करते. ठीक आहे, तर आपल्याकडे अंक आहे 504. 504. आता 504 एक संख्या आहे आपल्याकडे मित्रांनो. या संख्येमध्ये आपण काय करू 5 अधिक 0 अधिक 4 करू. तर आपल्याकडे जे अंक येतो 9 येतो. या 9ला 9 ने भाग देऊन बघू. 9 1 9. याचा अर्थ काय आहे की या संख्येला 504 या संख्येला 9 ने भाग जातो. ठीक आहे, यानंतर आपण पाहूया की 10ची कसोटी काय म्हणते. पहा या ठिकाणी आपण 10ची कसोटी चांगली समजून घेऊया. बघा 10ची कसोटी आणि 5ची कसोटी यामध्ये जास्त साम्य नाही, फक्त एकच फरक आहे मित्रांनो. 10च्या कसोटीमध्ये आपण जे काय करतो एकक स्थानी आपल्याला फक्त 0 पाहिजे आणि 5च्या कसोटीमध्ये आपल्याला काय पाहिजे एकक स्थानी 0 किंवा 5 पैकी एक संख्या पाहिजे. जर तुम्ही विचार केला ऍक्च्युअली जर तुम्ही समजून घेतलं कसोट्यांना तर 3चे 9ची कसोटी सेम आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर आपण जर पाहिलं या ठिकाणी बघा 4ची कसोटी काय म्हणते शेवटचे 2 अंकाला 4 ने भाग गेला पाहिजे. त्यानंतर 8ची कसोटी काय म्हणते की शेवटच्या 3 अंकाला 8 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे 4 आणि 8ची कसोटी साम्य आहे मित्रांनो. बघा 4 आणि 8ची कसोटी जवळपास सेम आहे. 9 आणि 3ची कसोटी जवळपास सेम आहे. ठीक आहे, 2ची कसोटी एकदम सोपी. याच्यामध्ये 0 2 4 6 8 यापैकी एक संख्या आपली एकक स्थानी पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पहा आता पुढचं आपण पाहूया 5ची कसोटी मित्रांनो आणि 10ची कसोटी याच्यामध्ये खूप जास्त साम्य तुम्हाला दिसून येईल. यामध्ये काय पाहिजे आपल्याला 0 किंवा 5 पाहिजे. यामध्ये आपल्याला काय पाहिजे फक्त 0 पाहिजे. ठीक आहे, आता राहिली आपली कोणती कसोटी 11ची. तर 11ची कसोटी खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. ठीक आहे, ही जर कसोटी तुम्ही शिकून घेतली तर तुम्हाला कोणता पण असा जर गणित आलं की ज्यामध्ये तुम्हाला 11 ने एखाद्या संख्येला भाग द्यायचा आहे. ठीक आहे, मोस्ट ऑफ द काय होतं मुलं कोणत्या ठिकाणी अडकतात मित्रांनो. कधी कधी काय होतंय की तुम्ही जर एखादा न्यूमेरिकल पाहिलं ज्या ठिकाणी तुम्ही काय करता एखादा न्यूमेरिकल तुम्हाला दिले आणि त्या तुम्हाला भाग द्यायचा 11 तर तुम्ही विचार करता की 11च्या पाड्यामध्ये तर आपण बघतो 11 1 11 11 2 22 33 44 55 असे नंबर येतात आणि मग आपण त्यांना भाग नाही देत आपण अडकतो. तर या ठिकाणी आपल्याला काय ट्रिक लावायची आपण ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता पहा आपल्याकडे एक नंबर आहे मित्रांनो. आपल्याकडे एक नंबर आहे 27 28. ठीक आहे, आपण याला चेक करू की 27 28 म्हणजे 2728 या नंबरमध्ये 11ची कसोटी कशी काम करते. पहा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय अल्टरनेटिव्ह नंबर. अल्टरनेटिव्ह म्हणजे एका पाठोपाठ एक 2 अधिक 2 2 अधिक 2 2 अधिक 2 आपण या ठिकाणी घेऊ मित्रांनो 2 अधिक 2. पहा आता हे आणि हे 2 अधिक 2 बरोबर आपल्या इथे 4. ठीक आहे, आता घेऊ आपण 7 अधिक 8 7 अधिक 8 किती येते मित्रांनो आपल्याकडे 15. आता काय करायचं हे जे दोन नंबर आहेत याची करायची आपल्याला वजाबाकी 15 वजा 4 बरोबर किती आलं मित्रांनो 11. तर आपली कसोटी काय म्हणती जर आपल्याकडे एखादी संख्या आहे मित्रांनो त्या संख्येमध्ये आपल्याला काय करायचंय या 2 आणि या 2 आपण म्हणतो अल्टरनेट नंबर ज्याला आपण म्हणतो एका पाठोपाठ येणाऱ्या संख्या. तर या 2 आणि या 2 ची आपल्याला करायची बेरीज. ठीक आहे, परत या 2 आणि या 2 ची आपल्याला म्हणजे 7 आणि 8 ची आपल्याला करायची बेरीज. 2 आणि 2 ची बेरीज झाली आपल्याकडे 4 7 + 8 आपल्याकडे आले 15 आणि आपण या दोघांची केली वजाबाकी आपल्याकडे किती आले 11. जर समजा ही वजाबाकी येणारी संख्या जर 11च्या पटीमध्ये येत असेल तर आपण काय म्हणतो की त्या संख्येला 11 निशेष भाग 100% जातो. ठीक आहे, पहा एका आड एक अंकाच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल म्हणजे 0 आला पाहिजे एकतर किंवा मग 11च्या पटीमध्ये आला पाहिजे त्या संख्येला मित्रांनो 11 ने भाग जाणार. तर आज आपण काय पाहिलं मित्रांनो 2 3 4 5 6 8 9 10 आणि 11च्या कसोट्या. याच्या आधारावर मित्रांनो तुमच्यासाठी मी काही क्वेश्चन आणलेत आपण ते क्वेश्चन आता पाहूया. ठीक आहे, सर्वात पहिला आपण पाहू की आपले क्वेश्चन काय म्हणतात. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी सगळ्यात पहिला क्वेश्चन आपला काय म्हणतो 4536 4536 संख्या 8 ने भाग जाते का. आता चेक करू आपण 8ची कसोटी काय म्हणते मित्रांनो सांगा बरं की 4536 ला 8 ने भाग जातो का. शेवटचे 3 अंक बघा मित्रांनो शेवटचे 3 अंक शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग गेला
तर आपण असं म्हणू शकतो की या संख्येला 8ने भाग जातो. ठीक आहे, हो का नाही याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये टाका. ठीक आहे, नंतर दुसरी संख्या बघू आपण. 2352 ही संख्या 3ने भाग जाते का नाही. 3ची कसोटी काय म्हणते मित्रांनो, बघा बरं काय म्हणते की पूर्ण संख्यांची बेरीज किती आली पाहिजे आपल्याकडे, 3च्या पटीमध्ये आली पाहिजे. आपण करून बघू बरं. ठीक आहे, बघा 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 2 किती होते बघा, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12. ठीक आहे, या 12ला 3ने भाग जातो का, 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे 4. म्हणजे काय की 2352 संख्येला 3ने भाग जातो. ठीक आहे, जातो म्हणजे भाग जातो का नाही, हो ठीक आहे जातो. आता पुढचा क्वेश्चन बघू आपण. खालीलपैकी 11ने भाग जाणारी संख्या कोणती. पहा तुम्ही मला याचा आन्सर कमेंटमध्ये टाका मित्रांनो की खालीलपैकी 11ने भाग जाणारी संख्या कोणती आहे. 7290 ही संख्या 6ने भाग जाते का नाही. ठीक आहे, हे तुम्हाला सांगायचं. आता 7290 ही संख्या आहे. ठीक आहे, यामुळे तुम्हाला चेक करायचं आहे की 7290 संख्येला 2ने भाग जातो का किंवा 3ने भाग जातो का. जर या दोन्ही पण संख्येने जर या संख्येला भाग गेला मित्रांनो, तर तुम्ही म्हणू शकता की या संख्येला 6ने भाग जातो. याचं पण आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये टाका. आणि मी तुमच्यासाठी एक स्पेशल आज एक चॅलेंज घेऊन आलो मित्रांनो, की ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे 5 प्रश्न मला तुम्हाला सोडून दाखवायचे. हे ठीक आहे, पहा हे 5 प्रश्न. हे तुमच्यासाठी एक स्पेशल चॅलेंज घेऊन आलो मी आज. तुम्ही मला या 5 प्रश्नांचे उत्तर कमेंटमध्ये टाका. हे सगळे जे क्वेश्चन आहेत हे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत जे तुम्हाला पेपरमध्ये आढळतील. ठीक आहे, अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आणि स्पर्धा परीक्षांचे ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आमच्या ई सारथी स्कॉलरशिप चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.